आज अगदी 2 चमचे तेलामध्ये थाळी होईल आमरस थाळी बनवत आहोत. आता सगळ्यात आधी त्यासाठी या ठिकाणी 2 मोठे आंबे, आता ही थाळी 5 ते 5 लोकांसाठी केलेली आहे. आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याचे देठ काढून घेतले व सालं काढायच्या मशीनने ते सालं काढून त्याच्यातला आंबे अशा पद्धतीने मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घेऊन आमरस केला. आता यानंतर पोळ्या बनवण्यासाठी कणिक मळून ठेवली. आता तोंडली भात बनवण्यासाठी एक कुकर घेतला, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकून घेतलं. या ठिकाणी तोंडली, कांदा, बटाटा, फ्लावर जो काही भाजीपाला असेल तो कापून घेतला. उभा कापून घेतलेला कांदा छान तेलामध्ये लाल होऊन द्यायचा. आवडीनुसार भाजीपाला जेवढा असेल तेवढा घालायचा. आता यामध्ये 9 ते 10 तोंडली घेतलेले आहे, ते या पद्धतीने कापून कांदा लाल झाला की त्यामध्ये तोंडली, टोमॅटो टाकून तेही 2 ते 3 मिनिटं छान असे कांद्यासोबत परतून घेतले. यामध्ये आलं, लसूण व 2 ते 3 मिरच्या असं वाटण केलं, ते वाटण यामध्ये टाकून देऊ. त्यानंतर बटाटा, फ्लावर जो काही भाजीपाला असेल तो यामध्ये टाकला. 2 ते 3 मिनिटं भाज्या छान अशा तेलामध्ये परतून घेतला. त्यानंतर हळद, थोडासा गोडा मसाला टाकून घेतला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. 1 मोठी वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेला होता, तोही यामध्ये टाकून तांदूळ व भाज्या छान अशा परतून घेतल्या 2 ते 3 मिनिटं. 1 वाटीसाठी 1.5 पट पाणी टाकलं, म्हणजे 1.5 वाटी पाणी टाकून कुकरची 1 शिट्टी घ्यायची. आता एकीकडे भात होत आहे, इकडं बटाट्याची भाजी बनवून घेऊ. त्यासाठी कापून घेतलेला बारीक कांदा तेलामध्ये परतून घेतला. भाताला थोडीशी उकळी येऊन दिली की कोथिंबीर टाकायची. त्यानंतर झाकण लावून फक्त 1च शिट्टी घ्यायची. इकडं कांदाही छान असा लालसर होत आहे. त्यानंतर एकदम बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. कांदा, टोमॅटो छान असं शिजून द्यायचं. यामध्ये आलं, लसूण, मिरचीची पेस्ट केली होती तीही यामध्ये शिजून घ्यायची. यामध्ये सुके मसाले 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, हळद, सुके मसाले टाकून मसाला पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतून या पद्धतीने बटाट्याचे सालं काढून घेतले होते तेही याच्यात टाकून कापलेली कोथिंबीर टाकायची. बटाटे मसाल्यामध्ये 2 मिनिटं शिजून घेतले. त्यानंतर उकळलेलं पाणी, भाजी किती बनवायची त्या अंदाजामध्ये पाणी टाकून घेतलं. बटाटा छान 90% शिजला की त्यामध्ये शेंगदाणा, खोबऱ्याचा कूट टाकून बटाटे थोडासा जास्त शिजून द्यायचा, म्हणजे छान अशी भाजी होते. सगळ्यात शेवट पीठ भिजलेलं आहे, पोळ्या बनवून घेऊ.
सगळ्या पोळ्या बनवून झालेल्या आहे. आता मुद्दाम सगळ्यात शेवट कोशिंबीर केली. कांदा, टोमॅटो, कोथिंबीरची यासाठी 2 काकड्या या पद्धतीने कापून घेतल्या. कांदा कापून घेतला, टोमॅटो, कोथिंबीर कापून घेतली. दही घेतलं 1 वाटी, छोटी वाटी दही घेतले. दह्यामध्ये सगळं टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, काकडी टाकून घेतली. मीठ टाकून सगळं व्यवस्थित मिक्स केलं. थोडीशी चवीनुसार साखर टाकली. कोशिंबीरीला तडका देऊन घेऊ. जिरे, मोहरी कापून घेतलेल्या 1 ते 2 मिरच्या, कढीपत्ता, हिंग हा तडका या कोशिंबीरीमध्ये टाकून देऊ. या पद्धतीने एकदम खमंग अशी जेवणाची चव वाढवणारी कोशिंबीर बनवून झाली.